जेव्हाही कधी आपण घरी गुलाबजाम बनवतो तेव्हा हमखास एक विचार आपल्या डोक्यात सतत फिरत असतो की घरी बनवलेले गुलाबजाम विकतच्या सारखेच बनतील का किंवा का नाही बनत। गुलाबजाम पाकात टाकले की ते गळतात तरी किंवा आतपर्यंत व्यवस्थित मुरतच नाही, बरोबर ना? चला तर मग मंडळी, रक्षाबंधन स्पेशल 5 पक्वान असलेल्या ताटामध्ये एक गुळाचा पदार्थ तर झालाच पाहिजे। त्यासाठी आज आपण रेडीमेड गुलाबजामुन प्रीमिक्स पासून अगदी विकतच्याच गुलाबजामुन सारखी टेस्ट टेक्स्चर असलेले रसरशीत गुलाबजामुन बनवूयात आणि नेहमी सारखेच छोट्या मोठ्या टिप्स सहित ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक आत्ताच करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर माझ्याकडे जे गुलाबजाम प्रीमिक्स पावडर आहे त्याचं वजनी प्रमाण 170 ग्राम इतकं आहे। या पाऊचच्या मागे गुलाबजामुन कसे बनवायचं याचं प्रमाण आणि लागणाऱ्या साहित्यांची कृती दिलेली असते, ती तुम्ही फॉलो करू शकता। आणि आजची पहिली महत्त्वाची टिप म्हणजे हे पाऊच विकत घेताना त्याची एक्सपायरी डेट पाहूनच विकत घ्यायचे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे रेडीमेड प्रीमिक्स पावडर कृपया चाळून मगच वापरा, कारण यापूर्वी मी सुद्धा प्रीमिक्स पावडर न चाळताच वापरायचे, पण मागच्या वेळी फ्रेश पॅकेट असून सुद्धा गुलाबजाम प्रीमिक्स मध्ये अळ्या झालेल्या होत्या। त्यामुळे याची दक्षता घ्या आणि हे प्रीमिक्स पावडर चाळूनच घ्या। आणि अतिघाई संकटात जाई, हाताला झालेल्या सवयीमुळे आणि शूटिंगच्या नादात मी पुन्हा एकदा हे प्रीमिक्स पावडर चाळायला विसरले। काळजाची धडधड तर वाढलीच, पण नशिबानं हे प्रीमिक्स पावडर चांगलं निघालं। तर 170 ग्राम प्रीमिक्स पावडर साठी मी ते अर्धा कप दूध घेतलेलं आहे। एकूण किती दूध आपल्याला इथे लागलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण ज्यांच्याकडे मेजरमेंट्स कप नाहीयेत त्यांच्यासाठी सांगते की अर्धा कप म्हणजेच 125 ml चा हा कप आहे। थोडं थोडं करत दूध यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी तुम्ही हात न भरवता चमच्याने सुद्धा याला एकत्र मळून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता इथे चमचा वापरून सुद्धा हे पीठ किती व्यवस्थित आणि पटकन एकत्र झालेलं आहे। तर यातला एक गोळा काढून मी तुम्हाला दाखवते की हे पीठ मी कशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे। आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाकरीसाठी जसं पीठ आपण मळतो सेम त्याच पद्धतीने या पिठाचा गोळा आपल्या हाताला जाणवला पाहिजे। तर पहा, अर्धा कप दुधातील साधारण 2 चमचे दूध शिल्लक राहिले, म्हणजे साधारण 18 ते 20 ml दूध शिल्लक राहिलेलं आहे आणि एकूण 100 ते 105 ml दूध आपण यात वापरलेलं आहे। आता या मळून ठेवलेल्या पिठावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी याला मुरायला ठेवूया। याने काय होतं, प्रीमिक्स मध्ये वापरलेले जेही पदार्थ आहेत ते ऍक्टिव्ह होऊन पिठामध्ये छान मुरतात, ज्यामुळे गुलाबजामला चांगला रिझल्ट येतो। पीठ एका साईडला मुरायला ठेवले तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। आता पाक करण्यासाठी आपल्याला शक्यतो पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून गुलाबजाम एकावर एक न पडता व्यवस्थित पाक मध्ये बुडले जातील। स्वीट मार्ट सारखे परफेक्ट गुलाबजाम जर घरी बनवायचे असतील तर या गोष्टीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आता इथे मी पाक करण्यासाठी अर्धा किलो साखर वापरलेली आहे। जितकी आपण साखर घेतलेली आहे त्याच्या समप्रमाणातच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या दोन्हीचं प्रमाण चुकू नये यासाठी मी इथे ग्लासने साखर मोजली आहे। 2 ग्लास साखर घेतली, त्यामुळे पाणी सुद्धा मी इथे 2 ग्लास वापरलेलं आहे। आता हाय हीट वरच पाकला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर पटकन वितळेल आणि तळाला चिकटणार नाही। आणि तुम्ही इथे बघू शकता एक उकळी आपण या पाकला काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण 5 ते 6 अख्खी वेलची घालणार आहोत, त्याचसोबत थोडंसं केशर सुद्धा घालणार आहोत। यात केशर घालणं ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करू शकता। आता इथून पुढे 8 ते 10 मिनिटे हाय टू मीडियम फ्लेमवर पाक आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। साधारण 7-8 मिनिटे झाली की पाक चेक करायला सुरुवात करायची। पाक आपल्या हाताला हलकासा चिकट लागला पाहिजे, त्याला तार अजिबात येऊ द्यायची नाही। आणि तुम्ही इथे बघू शकता पाक अगदी व्यवस्थित तयार झालाय। तर आधी मी 2-3 वेळा चेक केलं आणि त्याला पाहिजे असा चिकटपणा आला नव्हता। साधारण 10-12 मिनिटे झाल्यावर याला चेक केल्यावर व्यवस्थित चिकटपणा जाणवू लागला। आता गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून देऊयात, कारण पाक आपल्याला थंड होऊ द्यायचा नाहीये। आता गुलाबजाम आपण वळून घेऊयात। सर्वात आधी हाताला आपण तूप चोळून घेऊयात आणि हा पिठाचा गोळा हलक्या हाताने एकत्र करून घेऊयात। या पिठाला अगदी रगडून मळायचं नाहीये, जस्ट हातावरती अलट पलट करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पहा, या पद्धतीने हे गुलाबजामुन साठीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। भाकरीसाठी जसं पीठ आपण मळून घेतो त्या पद्धतीनंच हे हाताला जाणवतंय, तुम्हाला लगेच कळून येईल, अगदी सोपं आहे। आता सगळे गुलाबजाम एकसारख्या आकाराचे करण्यासाठी मी इथे एक चमचा घेतलेला आहे। आता या चमच्यानेच मोजून मी एक एक गोळे घेऊन सगळे गुलाबजाम आधी वळून घेणार आहे। गुलाबजाम वळत असताना त्याला क्रॅक जाऊन द्यायचा नाहीये, गुलाबजामला क्रॅक न जाता अगदी व्यवस्थित गोळे तयार करून घ्यायचे आहे। गुलाबजाम साठी गोळे करत असताना जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडासा तुपाचा हात लावून गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर 170 ग्रामच्या या प्रीमिक्स मधून आपले एकूण 56 गुलाबजाम तयार झाले आहेत, म्हणजेच बाय वन गेट वन मधून 50 ते 60 रुपयांना मिळालेल्या या एका पॅकेट पासून 1 किलो गुलाबजाम अगदी आरामशीर बनतात। चला तर मग आता गुलाबजाम तळून घेऊयात।
पण गुलाबजामसाठी पाक सुद्धा आपल्याला गरम हवाय, त्यामुळे पाकला सुद्धा आपण एकीकडे गरम करायला ठेवूयात. पाकला अगदीच उकळण्याची गरज नाहीये, फक्त गरम करून घ्यायचंय. आणि इकडे गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. आधी हाय हीट वरती तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय, त्यानंतर स्लो फ्लेम ठेवूनच आपल्याला सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर खूप जास्त गुलाबजाम तेलात सोडायचे नाहीयेत, कारण तेलात गुलाबजाम सोडल्यानंतर ते दुप्पट फुलतात, त्यामुळे यात तेल खेळत असलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता स्लो फ्लेमवरच आपण यातले गुलाबजाम एकसारख्या रंगावर तळून घेतलेले आहेत. पाक आपण गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यामुळे पाकाचा गॅस आधी बंद करून घ्यायचा आहे. तळून घेतलेले हे गरम गरम गुलाबजाम आपल्याला गरम पाकातच सोडायचे आहेत आणि त्यासाठी पाकाचा गॅस आपल्याला आधी बंद करून घ्यायचा आहे, कारण जर चुकून गॅस चालू राहिला तर त्यातले गुलाबजाम शिजत राहतील आणि त्यामुळे गुलाबजाम तुटू शकतात किंवा पाकात विरघळू शकतात. त्यामुळे याची दक्षता मात्र पहिली घ्यायची. आणि आता याच पद्धतीने आपण उरलेले सगळे गुलाबजाम स्लो फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि तळले की लगेच पाकात सोडायचे आहेत. अगदी शेवटची बॅच तळून होईपर्यंत पाकातले गुलाबजाम छान टम्म फुगतात, त्यामुळे फुललेले गुलाबजाम बाजूला करून तळलेल्या गुलाबजामला पाकामध्ये जागा करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपले सगळे गुलाबजाम तळून पाकात सोडून झालेले आहेत. तुम्ही जर गुलाबजाम घाईत बनवले असतील तर 3 ते 4 तासानंतर तुम्ही सर्व करू शकता, पण गुलाबजामला बेस्ट रिझल्ट येण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी गुलाबजाम करून ठेवा. रात्रभर गुलाबजाम पाकात मुरल्यामुळे त्याला खूप छान टेक्स्चर येतं. त्याचबरोबर स्वीट मार्ट मधले गुलाबजाम छान आतपर्यंत पाक मुरलेला असतोच, त्यासोबत त्याला एक रवा टेक्स्चर असतं आणि अलगद घट्टपणा असतो. त्यासाठी आणखी एक टिप मी तुम्हाला देते. गुलाबजाम छान आतपर्यंत पाकात मुरल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर लागेल तसं सर्व करा. सेम विकतच्या गुलाबजाम सारखेच रवा टेक्स्चरचे थोडासा घट्टसरपणा असलेला गुलाबजाम तुम्हाला घरीच खायला मिळतील. शिवाय फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे गुलाबजाम 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकतात सुद्धा. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण घरी बनवलेल्या गुलाबजामला अगदी मार्केट सारखा परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे आणि टेस्टला सुद्धा जबरदस्त झालेले आहेत हे गुलाबजाम. गार्निशिंग साठी तुम्ही यावरती काजू पिस्त्याचे काप ठेवू शकता किंवा काजू पिस्ता यावरती तुम्ही खिसून घेऊ शकता. तर विकतच्या सारखेच टेस्ट असलेले टेक्स्चर असलेले गुलाबजाम आपले इथे बनवून तयार आहेत. आय होप की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितलंच असेल. सांगितलेले टिप्स तुम्ही लक्षात ठेवून गुलाबजाम बनवले तर नक्कीच तुमचे गुलाबजाम परफेक्ट बनतील. व्हिडिओला लाईक करायचं राहून गेलं असेल तर एक लाईक नक्की करा. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा फॅमिली मेंबर सोबत रेसिपी नक्की शेअर करा. रेश्मा नांगरे पाटील या मराठी चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या मराठी चॅनलला खूप खूप सपोर्ट करा. लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर.